नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण ग्राम महसूल अधिकारी व इतर सर्व काय आपल्या पदांसाठी संपूर्ण काय अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. एमपीएससी ग्रुप सीचा जो पॅटर्न आहे एमपीएससीचा त्याला अनुसरून सर्व आपण क्वेश्चन्स पाहत आहोत, ज्यामध्ये आपण पीवायक्यू प्लस एक्सपेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल तर मित्रांनो फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियल डॅशबोर्डमध्ये गेले मित्रांनो जाऊन पाहू शकता आणि परीक्षेपूर्वी तुम्ही संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण सामान्य विज्ञानचे काही पीवायक्यू आयएमपी बेस क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर पीवायक्यू क्वेश्चन्स सोडवल्यानंतर लगेचच्या लगेच आपण एक्सपेक्टेड देखील आपण सर्व या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यामुळे दोन्ही व्हिडिओ या ठिकाणचे अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहेत. तरी सुरू करू आजचा आपला भाग सामान्यांचा एक, ज्यामध्ये आपण पीवायक्यू पाहू. तर प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा. इथेनॉलच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात? तर सिग्मा बंध या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो विचारलेला होता. पीवायक्यूचा प्रश्न आहे हा. तर इथेनॉलच्या रेणूमध्ये एकूण जे आहे जे की थोडक्यामध्ये 5 जे की सिग्मा बंध असतात. पर्याय नंबर याचं जे की 2 हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर इथेनॉलचं रासायनिक सूत्र काय आहे? तर इथेनॉलचं रासायनिक सूत्र आहे C2H4 हे जे आहे थोडक्यामध्ये जे की इथेनॉलचं रासायनिक सूत्र आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढचा दुसरा काय म्हणतो पहा. प्रदीर्घ आवर्त सारणीत डॅश ह्या दोन मूलद्रव्यांमध्ये विकिरण संबंध आढळतो. तर कोणत्या जे आहे यामध्ये जो की विकिरण संबंध जो की आढळतो यामध्ये? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की वरीलपैकी सर्व. तर जे काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे यामध्ये जे आहे जे की मूलद्रव्यांमध्ये जो काही विकिरण संबंध ज्याला डायगोनल रिलेशनशिप असं आपण म्हणतो जे की यामध्ये आढळतो. पर्याय नंबर याचं 4 हे जे आहे ते उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला जो की 3 असा आहे. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन जे की आढळले? तर यापैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 3 जे की चपटे कृमी ज्याला प्लॅटी हेलिमिंथिस असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं जे की 3 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. तर जे बाकी जर आपण पर्याय पाहिले यामध्ये ज्यामध्ये जो की पोरीपेरा हे जे आहे जे की पेशीच्या पातळीचं संघटन आहे ज्याला सेल्युलर लेवल असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. आणि जो दुसरा आहे जो की आदिजीव ज्याला आपण प्रोटीजीव असं देखील म्हणतो. आणि सिलेंट्राटा हे जे आहे उती पातळीचं एक संघटन आहे ज्याला आपण टिश्यू लेवल असं देखील म्हणतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की 3 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न चौथा असा आहे पुढचा. झुरळाच्या उदरामध्ये टर्गा ज्याला टी ने दर्शवला जातो आणि स्टार्ना ज्याला यस याने दर्शवला जातो. तर याचा खरा क्रम कोणता आहे यापैकी? तर कोणता क्रम आहे यापैकी खरा क्रम याचा? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचा 4 जे की T10S9 हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. तर झुरळाच्या जे काही शरीरात 3 भागामध्ये विभागलेलं असतं. जे काही झुरळाचं शरीर आहे त्याला हेड, त्यानंतर थ्रॉक्स आणि ॲडोबेन यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जो की त्याचं शरीर जे की विभागलेलं असतं. आणि प्रौढ झुरळांच्या उदारामध्ये जे आहे पृष्ठभागावरील कडक पाटीचे जे पट्टे ज्याला टर्गा असं जे आहे ते म्हटलं जातं. आणि टर्गा हे 10 असतात त्याला T10 असं संबोधलं जातं. आणि पोटाच्या खालच्या बाजूचे जे पट्टे असतात ज्याला स्टर्ना असं जे आहे ते म्हटलं जातं. आणि ते जे आहे थोडक्यामध्ये जे की 9 असतात. आणि तेच आपल्याला या प्रश्नामध्ये जे आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे. मॅलियस इनकस आणि स्टॅप्स यांना असे सुद्धा म्हणतात. तर यांना जे आहे ते काय म्हटलं जातं स्टॅम्प्सला? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचा जे की 1 त्याला इयर ऑसिकल असं जे आहे ते म्हटलं जातं. तर मानवी मध्यकर्णात ज्याला आपण मिडल इयर असं म्हणतो त्याच्यामध्ये 3 सूक्ष्म हाडे असतात. ज्यामध्ये पहिलं आहे मॅलियस जे की हातोडीसारखं असतं. त्यानंतर इनकस ज्याला एरणीसारखं आणि जे तिसरं आहे त्याला स्टॅप्स असं जे म्हटलं जातं जे की रिबिका सारखं असतात. अशा प्रकारे 3 जे की असतात. आणि या तिन्ही हाडांना एकत्रितपणे जे काही इयर ऑसिकल्स ज्याला ऑडिटरी ऑसिकल्स असं देखील म्हणतात किंवा इयर ऑसिकल्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि हे ध्वनीचे कंपने अंतकरणापर्यंत पोहोचवण्याचं जे आहे ते काम करतात. म्हणून याचं पर्याय नंबर जे की 1 या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न सहावा असा आहे. म्युक्रोलेस या कवकवर्गीय वनस्पतींना डॅश असे म्हणून ओळखतात. तर काय म्हणून जे आहे ते ओळखलं जातं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 1 ज्याला ब्लॉक मॉडेल्स असं जे आहे ते म्हणून ओळखलं जातं. ज्याला ब्लॅक मॉडेल्स किंवा ब्लॉक मॉडेल्स असं म्हणतात. तर पर्याय नंबर याचं 1 जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की 7वा.
बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? तर हा रोग, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की केळी या जे आहे थोडक्यामध्ये पिकामध्ये हा जो की रोग आढळतो. तर बंची टॉप ऑफ बनाना, ज्याला बंची बनाना टॉप व्हायरस BBTV असं देखील म्हणतात, हा केळीच्या पिकावरील अतिशय घातक विषाणूजन्य रोग आहे. यामुळे वनस्पतींची वाढ खुंटते आणि झाडांच्या शेंड्यावर पानाचा जो गुच्छ आहे जो की तयार होतो. म्हणून याचं पर्याय नंबर जे की 4 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. तर बरेच विद्यार्थी आपले मागील क्लासपासून जे आहे लाईव्ह मॅरेथॉन संदर्भामध्ये कमेंट्स करत होते. तर मित्रांनो, आपण उद्यापासून जे आहे संपूर्ण विषयाची MPSC ग्रुप C तलाठी सोबतच इतर सर्व पदांसाठी उपयुक्त असं सर्व प्रश्नांची मित्रांनो आपण उद्यापासून लाईव्ह मॅरेथॉन बॅच देखील सुरू करणार आहोत. ज्याचा टायमिंग वगैरे आपण सर्व आता टेलिग्राम ग्रुपवर आज तुम्हाला इव्हिनिंग पर्यंत मी देऊन टाकून देईल, ज्यामध्ये तुम्हाला उद्यापासून सर्व काही जास्तीत जास्त आणि IMP प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करता येणारे असतील. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व काही व्हिडिओचे अपडेट वगैरे हवे असेल त्यांनी फटाफट चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट त्या ठिकाणी मिळणारी असेल आणि सर्व सब्जेक्ट त्या ठिकाणी कव्हर होणार असेल, इन्क्लुडिंग त्यामध्ये चालू घडामोडी देखील आपण समाविष्ट करणार आहोत. तर त्या व्हिडिओचे अपडेट्स मला मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 8वा. UIP भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबवण्यास सुरुवात केली आहे. UIP खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे? तर UIP कोणत्याचं आहे ते सांगायचं या ठिकाणी. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 1 जे की युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. याचं जे आहे थोडक्यामध्ये जे की याचं फुल फॉर्म आहे त्यानंतर जे I आणि P ह्याचं फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे, तर ते आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम या प्रकारे जे की होणार असेल. तर याचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना व बालकांना लसीद्वारे टाळता येणाऱ्या आजारांपासून संरक्षण देणे हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर जे की याचं 1 या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 9वा जो की 12D ही प्रक्रिया अन्नाबाबत केल्यास काय होते? तर या ठिकाणी समोरच्या आपल्याला एक बाब पूर्ण करायची आहे. या ठिकाणी 12D ही प्रक्रिया अन्नाबाबत केल्यास, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 3, ज्याला काय होतं जे की क्लॉस्ट्रिडियम बॅटुलिमिनियसच्या आंतरगोलाच्या संख्येत जे की 10/12 पटीने जे आहे जे की कपात होते, हे जे आहे थोडक्यामध्ये जे की होते. तर सांगायचं झालं तर अन्न प्रक्रियेमध्ये जे काही कॅनिंग प्रोसेस आहे त्याला 12D कॉन्सेप्ट असं जे आहे ते वापरलं जातं आणि याचा अर्थ उष्णता प्रक्रियेद्वारे विषारी जीवाणू जे आहेत जे की क्लोट्रिडियम बॉट्युलियमच्या बीजाणूंची संख्या जे की 1210 होते, जेव्हा म्हणजे की 12 डेसिमल रिडक्शन्स कमी करणे, जेणेकरून अन्न जे आहे ते सुरक्षित राहील, हे जे आहे याच्यामध्ये द्वारे होते. म्हणून याचं पर्याय नंबर 3 जे काय याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न असा आहे. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश असे संबोधतात, तर काय संबोधले जातं? त्याला जे आहे जे की पर्याय नंबर 4 याचं उत्तर होईल. त्याला जे आहे जंतोफायसी हे जे आहे म्हणून जे आहे ते संबोधलं जातं. पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर जंतोफायसी हे जे आहे पिवळे आणि हिरवे शेवाळ याच्यासाठी वापरलं जातं या वनस्पतींना. त्यानंतर जे क्लोरोफायसी आहे हे हिरवे शेवाळ याच्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर फिओफायसी हे तपकिरी शेवाळ यासाठी वापरलं जातं. त्यानंतर सायनोफायसी हे जे आहे निळे आणि हिरवे शेवाळ यासाठी जे आहे ते वापरलं जातं. तर हे प्रत्येक नाव खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्या संदर्भात 100% प्रश्न जे आहे ते पाहायला मिळतो, कारण का असे डीप लेवलचे प्रश्न MPSC द्वारेच विचारले जातात. त्यामुळे हे प्रश्न कव्हर करणं अतिशय इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या MPSC तलाठी पदभरती 2026च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शन जाऊन संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत व त्यासोबतच जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काही मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल, ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो, तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंग मध्ये पेपर सोडणं अवघड होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो
टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही पीवायक्यू क्वेश्चन पेपर व त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहजरित्या मित्रांनो जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले युट्यूब सिरीजचे किंवा युट्यूब क्लासेसचे पीडीएफ आहेत, ईबुक्स आहेत, नोट्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला या बॅच मित्रांनो आपण मोफत मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर या जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे, जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून इनरोल करून घ्या. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ फॉर्मॅटमध्ये प्लस OMR शीट सोबत जर टेस्ट सिरीज हव्या असतील तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून जे आहे पीडीएफ फॉर्मॅटमधले सर्व काही टेस्ट घेऊ शकता. त्यासोबत OMR शीट देखील आपण उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याद्वारे तुमची संपूर्ण तयारी आणि योग्य त्या पद्धतीनं जे काही पेपर सोडवायची प्रॅक्टिस असते ते देखील तुमची परिपूर्ण या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. तर ज्यांना पीडीएफ प्लस OMR शीटची बॅच हवी असेल किंवा टेस्ट सिरीज हव्या असेल त्यांनी व्हॉट्सअपद्वारे ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना कोणालाही ऑनलाईन पद्धतीमध्ये टेस्ट सिरीज हव्या असतील त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ॲपमध्ये जाऊन जे मित्रांनो तुम्ही संपूर्ण काही ऑनलाईन टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करू शकता. तर ज्यांना ही परीक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी तर नक्की आपली बॅच जॉईन करा. त्यामध्ये मित्रांनो आपण भविष्यामध्ये तुम्हाला नोट्स देखील उपलब्ध करून देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू, जे की अतिशय शॉर्ट असतील आणि IMP स्वरूपाचे. आणि ते मात्र ज्या विद्यार्थ्यांनी आता ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली आहे किंवा ज्यांनी पीडीएफ फॉर्मॅटमधली बॅच घेतलेली आहे त्यांना आपण ते मोफतमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो त्यानंतरचा आपण पाहू पुढचा प्रश्न, जो की 11वा प्रश्न असा आहे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रोनोजेसचे जे काही फायब्रिनमध्ये रूपांतर होते असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर काय आहे याचं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. तर हा एक रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा जो आहे सहभाग होतो. तर या ठिकाणी स्पष्टीकरण सांगायचं झालं तर रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत जे काय आपण ब्लड क्लॉटिंग कॅसेटेक असं म्हणतो, तर हे जे आहे जे की प्रक्रियेमध्ये थॉम्ब्रिन आणि एन्झाईम विद्राव फायब्रोजेन चे अद्रावी फायब्रिन धाग्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये रूपांतर करतो, ज्यामुळे फायब्रिनचे जाळे तयार होऊन रक्तस्राव थांबतो. हा रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेतील अंतिम टप्पा असतो थोडक्यामध्ये, म्हणून पर्याय नंबर याचं 1 हे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, जे की बेंथॉम आणि हुकर हे जे आहे थोडक्यामध्ये यांनी जे आहे ते मांडलेले आहे. तर नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन हे जे आहे त्यांनी मांडलेलं आहे. तर जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी जे की बीजधारी वनस्पतीच्या वर्गीकरणाची अत्यंत प्रसिद्ध नैसर्गिक पद्धत मांडली, जी त्यांच्या गेनेरा प्लॅटोरियम या ज्या ग्रंथामध्ये जे की त्यांनी प्रसिद्ध केलेली होती. त्यानंतरचा प्रश्न 13वा असा आहे पुढचा, जो काय म्हणतो पहा, DNA व RNA यातील मूलभूत फरक खालीलप्रमाणे आहे. तर DNA आणि RNA मधला तर कोणता आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणचं जे की 4 हे जे आहे याचं उत्तर होईल, जे की शर्कराचे प्रकार, नायट्रोजनचे बेस प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या हे जे आहे थोडक्यामध्ये यातला फरक यामध्ये सांगितलेला आहे. तर शर्कराचे प्रकार म्हणजे काय, तर शर्करा हा DNA मध्ये जे काही डीऑक्सीरायबेज शर्करा आहे, तर RNA मध्ये जो की रायबोज शर्करा हा थोडक्यामध्ये असतो. आणि नायट्रोजन बेसमध्ये म्हटलं तर DNA मध्ये जे आहे थायमिन असतो, तर RNA मध्ये हा थायमिन ऐवजी युरिसिल जो की असतो. आणि धाग्यांची संख्या सांगायचं झालं तर DNA हा द्विसर्पिलकार जो की असतो, तर RNA हा सामान्यतः एक सर्पिलाकार जो की असतो. हा जो थोडक्यामध्ये यातला फरक आहे, म्हणून पर्याय नंबर जो की 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातील जीवजंतू हे मूल प्रदूषकांचे जे काही द्योतक आहेत त्यामागचं कारण काय आहे या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने जे की आढळून येतात, हे जे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 1948 साली जिया मेस प्रथमच ट्रान्सपोजन्स शोधून काढण्याचं श्रेय डॅश यांना जातो. तर या ठिकाणी पहा, ट्रान्सपोजन्स शोधून काढण्याचं श्रेय डॅश यांना जातो, तर कोणाला, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1, त्यांचं नाव आहे बार्बरा मॅक्क्लिंटॉक असं जे आहे त्यांचं नाव आहे. आणि यांना जे आहे ते श्रेय जातं. तर डॉक्टर बार्बरा मॅक्क्लिंटॉक यांनी जे आहे मक्याच्या झाडामध्ये गुणसूत्रावर स्थान बदलणाऱ्या जनुक्या म्हणजेच की जम्पिंग जेन्स, ज्याला
ट्रान्सपोसन्स असं जे आहे ते म्हटलं जातं, याचा जे आहे त्याने शोध लावलेला आहे. या शोधासाठी त्यांना 1983चा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार बी देण्यात आलेला आहे. पर्याय नंबर याचं 1 त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 16वा असा आहे, किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावला यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की हेनरी बेक्रेल यांनी जे आहे ते लावलेला आहे. हेनरी बेक्रेल यांनी लावलेला आहे. तर 1896 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ हेनरी बेक्रेल यांनी युरेनियमच्या क्षारामधून उत्स्फूर्तपणे बाहेर पडणाऱ्या किरणांचा शोध लावला, ज्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं जे आहे ते म्हटलं जातं, जे की किरणोत्सर्गाचा शोध म्हणतात त्याला. तर पर्याय नंबर याचं जे की 4 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा 17वा प्रश्न, डॅशचा वापर सामान्यतः वाहनांच्या मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो, कशाचा? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की उत्तल दर्पण याचा जो की केला जातो, ज्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर असं देखील म्हणतो, बहिर्गोल आरसा याचा जो आहे तो वापर केला जातो. तर बहिर्गोल आरसा नेहमी वस्तूचा सुलट आणि लहान प्रतिमा तयार करतो, यामुळे चालकाला मागे असणाऱ्या विस्तृत क्षेत्राची दृश्य सहजपणे दिसू शकते. म्हणून पर्याय नंबर 4 उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, द्रव्यमान एक जे की ॲटोमिक मास युनिट, यू म्हणजे यू दर्शवला आहे या ठिकाणी, यूचा आहे ॲटोमिक मास युनिटच्या ऊर्जेच्या समतुल्यामध्ये आहे. तर डॅश आहे या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं जे आहे ते होणारं आहे या ठिकाणी. तर याचं आपल्याला सूत्रामध्ये देखील काढता येऊ शकतं, पण याचं सूत्र आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि सूत्र सांगत आहे मी पहा हे काढण्याचं, जे की आइन्स्टाईनच्या ई = mc², हे फेमस सूत्र आहे आणि हे याच्यासाठीच आहे. या सूत्राचा वापर करूनच आपल्याला या ठिकाणी जे संपूर्ण काही ते सोडवायचं असतं. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणत्या धातूचं निष्कर्षण त्याच्या क्षारांच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की पोटॅशियम हे जे आहे ते करता येत नाही. तर पोटॅशियम हा अत्यंत अतिक्रियाशील धातू आहे, ज्याला हायली रिॲक्टिव्ह मेटल असं म्हणतात. जेव्हा त्याच्या ज्वलीय द्रावणाचा विद्युत अपघटन केला जातो, तेव्हा पाण्यातील H+ आयन आधी क्षपित होऊन हायड्रोजन वायू जो आहे तो मुक्त होतो, त्यामुळे जलद निष्क्रिय न होता पिघळलेल्या क्षारांचे विद्युत अपघटन करावं लागतं. त्यानंतरचा प्रश्न 20वा असा आहे, डॅश हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचा धातू आहे, कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की क्रिओलाइट हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर क्रिओलाइटचं जे काही रेणुसूत्र जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर हे आहे Na3AIF6 हे जे आहे याचं थोडक्यामध्ये आहे रासायनिक सूत्र. तर हे ॲल्युमिनियमचं प्रमुख धातूक आहे, ज्यात बॉक्साईट सोबत ॲल्युमिनियमच्या निष्क्रियात क्रोलाइटचा वापर वितरण बिंदू कमी करण्यासाठी होतो. आणि यामध्ये पहा वेगवेगळं जर याच्यामध्ये पाहायला गेलं तर यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर वेगवेगळे खूप सारे प्रकार देखील पडतात. तर हेलाइट हे सोडियमच आहे. हेलाइट या ठिकाणी जो काही NaCl आपण ज्याला म्हणतो, पायरोसोलाइट हा मॅग्नेशियम आहे MnO2. त्यानंतर चॉल्कोसाइट जे काही तांब्यापासूनचं आहे, जे की कॉपर Cu2S हे जे आहे थोडक्यामध्ये हे संपूर्ण काही यामधलेच आहेत. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 21वा असा आहे, व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन डॅश असे आहे, तर यापैकी कोणते याचं आहे? तर याचं उत्तर जे की पर्याय नंबर जे की 3 हे होणारं असेल. अग्रिकस बायस्पोरस हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर जगात आणि भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे बटन जे काही मशरूम आहे, मशरूम म्हणजेच की अग्रिकिस बायस्पोरस ह्याचं जे की त्यांचं आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 22वा, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या स्थानांना प्रभावित करतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की मज्जासंस्था, जे नर्वस सिस्टम असतं त्याला जे आहे थोडक्यामध्ये जे की प्रभावित करतात. बहुतेक आधुनिक कीटकनाशके ही नर्वस स्पायनस जी की असतात, ती कीटकांच्या मज्जासंस्थेतील जे काही ॲसिटिक्लोनाइस्टेरस आहे या एन्झाईमच्या क्रियेमध्ये अडथळा आणून मज्जासंस्था निकामी करतात. त्यानंतरचा प्रश्न 23वा असा आहे, खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 बायोफाइट्स हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर बायोफाइट्स समूहातील वनस्पती जमिनीवर राहू शकतात, परंतु त्यांच्या प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता अटळ असते, म्हणून त्यांना वनस्पती सृष्टीतील उभयचर जे की वनस्पती असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न 24वा असा आहे, झुरळाचं पेरिप्लॅन्टो हे जेनेरिक नाव कोणी ठेवलं? पेरिप्लॅनेटो हे जे आहे जेनेरिक नाव, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की बुरमेस्टर यांनी जे आहे ते ठेवलेलं आहे. तर बुरमेस्टर यांनी जे आहे 1838 मध्ये हे नाव ठेवलेलं आहे. जर्मन कीटकशास्त्रज्ञ हर्मन बुरमेस्टर यांनी 1838 मध्ये झुरळाच्या या वंशाला पेरिप्लॅनेटो हे जे आहे ते नाव दिलेलं आहे. तर सामान्य भारतीय झुरळाचं शास्त्रीय नाव जे आहे जे की पेरिप्लॅन्टा अमेरिकाना हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 25वा असा आहे, पेरिप्लॅनेटामध्ये पायाच्या किती जोड्या असतात? जर या कीटकामध्ये जो की जर्मन
तर पेनिप्लॅनेटा म्हणजे झुरळ मध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर याचं थोडक्यामध्ये तुम्हाला उत्तर जे आहे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जो की हा क्वेश्चन फॉर यू मध्ये म्हणजे की तुमच्यासाठीच हा क्वेश्चन्स आहे आणि हा MPSC ग्रुप सीचा PYQ क्वेश्चन आहे. तर ज्यांना कोणालाही याचं उत्तर येत असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पर्याय तुम्हाला या ठिकाणी सर्व काही दिसत आहेत मित्रांनो. हा आपला स्पेशली व्हिडिओ होता सामान्य ज्ञानचा PYQ बेस्ड टॉप 25 क्वेश्चन्स यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर जर तुम्हाला या क्वेश्चन संदर्भात काही समस्या असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि ज्यांना कोणालाही लवकरात लवकर आपली लाईव्ह मॅरेथॉन बॅच सुरू व्हावी असं वाटत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मित्रांनो सांगा. आपण लवकरात लवकर सुरू करू. ज्यांना टेस्ट सिरीज हवा असेल त्यांनी लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. ज्यांना PDF टेस्ट प्लस OMR शीट हवी असेल त्यांनी लगेच मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून संपूर्ण काही मिळवू शकता. तर असा होता व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करून हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.